Hello everyone, welcome to Sam's Learning Point. Sam's Learning Point ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी मराठी मीडियम सेमी मीडियम स्टँडर्ड 6th मराठी सेमी मीडियम माय इंग्लिश बुक 6 या पुस्तकातील युनिट फर्स्ट 1.3 द वाइल्ड बोर अँड द फॉक्स हा टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, हा धडा तुम्हाला समजून घेण्यासाठी, हा लेसन सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो डिअर स्टुडंट, लेट्स स्टार्ट. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of tree. आता ह्यामध्ये आलेले नवीन शब्द आपण बघूया. वन डे माहित आहे, एके दिवशी. अ वाइल्ड बोर म्हणजे रानडुक्कर. was sharpening, शार्प म्हणजे धार लावणे. his tusks, टस्कचा अर्थ होतो सुळे, जे हत्तींनाही बाहेर असतात बघा, 2 दात. सेम ह्या रानडुकरालाही असे 2 दात बाहेर असतात, त्याला आपण टस्क्स असं म्हणू. अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. तर ह्या सेंटेन्सचा पूर्ण अर्थ असा होईल, एके दिवशी एक रानडुक्कर, इकडे लक्ष द्या, एके दिवशी एक रानडुक्कर एका झाडाच्या बुंद्याच्या सालीवर तो काय करत होता, आपल्या सुळ्यांना धार लावत होता. नेक्स्ट समजून घेऊया. नेक्स्ट सेंटेन्स आता इथे समजून घेऊया. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. केअरफुली या शब्दाचा अर्थ काळजीपूर्वक किंवा लक्षपूर्वक असं होईल. म्हणजे तो रानडुक्कर त्याचं काम खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक करत होता. कोणतं काम हो? त्याच्या सुळ्यांना धार लावण्याचं. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. म्हणजे त्या जंगलात एक कोल्हा सुद्धा राहत होता. आता बघा, ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. तो प्रत्येक वेळा संधी शोधायचा जंगलातील इतर प्राण्यांचे फन करण्यासाठी. फन या शब्दाचा इथे अर्थ आपण टिंगलटवाळी किंवा त्यांची छेड काढणे आणि त्यातून मजा घेणं असं इथे अर्थ होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पण असे काही ठराविकच मित्र असतील. प्रत्येक वर्गात एका दुसरा विद्यार्थी असा असतोच, तो इतर विद्यार्थ्यांची टिंगलटवाळी करणं, त्यांची चेष्टा करणं आणि त्यातून आनंद घेणं असं करतात. नक्कीच तुम्हाला आता एखाद्या मित्राचं नाव आठवलं असेलच. असाच हा कोल्हा आहे, जो जंगलातील इतर प्राण्यांची थट्टा मस्करी आणि टिंगलटवाळी करण्याचे नेहमी कोणती ना कोणती संधी शोधत असे. When he saw the wild boar, ज्यावेळी तो रानडुकराला बघतो, he decided to tase him. Tase या शब्दाचा अर्थ चेष्टा करणे असं होईल. मग त्यानं डिसाईड केला की चला यार, आता आपण रानडुकराची चेष्टा करूया. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्री लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. तो काय करायला लागला, वर खाली झाडाला राऊंड मारणं, अवतीभोवती फिरणं, वर खाली फिरणं, डावे उजव्या बाजूला फिरणं असा तो करायला लागला झाडाभोवती. बघा पुढे, ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केर्ड. म्हणजे तो असं भासवत होता, असं ॲक्टिंग करत होता, अशी कृती करून दाखवत होता जणू काय तो घाबरलेला आहे. स्केर्ड या शब्दाचा अर्थ होतो घाबरणे. बट द बोर डिड नॉट
पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु त्या डुकराने त्याच्याकडे जरासुद्धा लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. तो त्याच्या कामामध्ये मग्न होता. तो त्याचं काम व्यवस्थितपणे चालू त्यानं ठेवलं. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रेन. ग्रेन या शब्दाचा अर्थ दात दाखवून हसणे किंवा उपहासाने हसणे. अखेरीस उपहासाने दात काढीत तो कोल्हा म्हणाला, व्हाय आर यू डुईंग दॅट? तू ते असे का करीत आहेस? आय ट्रायड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. हे बघ, मी खूप प्रयत्न केला, परंतु मला इथे कोणताही छुपा शत्रू, हिडन एनिमी म्हणजे छुपा शत्रू, कोणताही छुपा शत्रू किंवा एखादे संकट दिसले नाही आहे. बघा, त्यानं प्रयत्न काय केला? मुद्दाम त्याच्यासमोर वर खाली करण्याचा प्रयत्न केला, डावी उजवीकडे जाण्याचा प्रयत्न केला, झाडाच्या अवतीभोवती जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग तो त्याला उपहासाने म्हणतो, अरे यार, मला इथं कुठलाच शत्रू दिसला नाही आहे, कोणताच शत्रू दिसला नाही आहे आणि कोणतंही संकट दिसलं नाही. मग तू काय करतोयस इथे? तू हे काय करत आहे? असं तो कोल्हा रानडुकराला विचारतो. ट्रू रिप्लाइड द बोर. खरे आहे, रानडुकराने प्रत्युत्तर दिले. त्या कोल्ह्याला उत्तर दिलं, जस्ट नाऊ देर मे नॉट बी एनी डेंजर. आत्ता ह्या क्षणी येथे एखादी संकट नसेल. डेंजर संकट. बट व्हेन इट रिअली कम्स, परंतु हे खरोखर येईल. देर वोल नॉट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. तेव्हा माझ्या सुळ्यांना धार काढायला मला जराही वेळ भेटणार नाहीये. माय वेपन्स. वेपन्स ह्या शब्दाचा इथे अर्थ होईल शस्त्रे, हत्यारे. आता त्याच्याकडे जो हत्यार होतं लढण्यासाठी ते काय? तिचे सुळे. हेच त्याचं खूप मोठे हत्यारे आहेत. म्हणून तो काय करतो? तो त्याच्या सुळ्यांना इथे धार लावत आहे. म्हणून तो काय म्हणतो बघा, माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. म्हणजे माझे जे हत्यारे आहेत, सुळे, याला सज्ज असले पाहिजेत असं मला वाटतं. इफ आय एम नॉट रेडी, मी जर तयार नसेन, आय विल हॅव टू सफर. सफर म्हणजे दुःख, हा शब्द इथे घेतलेला आहे. आय विल हॅव टू सफर, तर मला दुःख भोगावेच लागेल. दिस स्टोरी टेल अस दॅट इट इज द बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. प्रिपेअर्ड म्हणजे पूर्वतयारी. दी स्टोरी टेल अस दॅट इट इज द बेस्ट टू बी प्रिपेअर्ड म्हणजे ही स्टोरी आपल्याला काय सांगते? सर्वात उत्तम काय आहे? पूर्वतयारी करणे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. म्हणजे कोणतंही काम, कोणत्याही गोष्टी शेवटच्या क्षणावर सोडू नका, त्या आधीच पूर्ण करा. बघा, जसं इथं वाईल्ड बोअर येणाऱ्या संकटाच्या आधीच आपले सुळ्यांना शार्प करून घेतोय, तशाच पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये राहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीतून एक चांगला संदेश आपण मेसेज इथे घेतलेला आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर. बाय.